गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. तर आज संडे आणि आज लवकर उठले कारण आज आमच्या बाबांचं पुण्यस्मरण आहे तिसरे आणि त्याचीच तयारी करायची. तयारी म्हणजे साधा स्वयंपाकच करणार आहे, पण तरी पण फरशा वगैरे पुसायच्यात आणि संडे म्हटल्यानंतर थोडी क्लिनिंग वगैरे केलीच पाहिजे. तर जस्ट माझं जेवण वगैरे आपलं आंघोळ वगैरे झाली आहे, मॅडमची पण झाली. तिला कपडे घालायचे पण ती कपडे घालायलाच नको म्हणते. तर चला आता मी तयारीला लागते, बघत राहा पुढे काय काय होतंय ते. इकडे आता स्वयंपाक पण झाला आहे. इकडे बघा मसाला भात मस्त असं केलं आहे, भेंडीची भाजी आणि शिरा पण आहे. शिरा म्हणजे ह्याला केलं होतं. आणि हे बघा रात्री मी पोळ्या केल्या होत्या, तीळ शेंगदाणे गूळ टाकून चपाती पण झाल्यात आणि इकडे नैवेद्य पण दाखवलं आहे. आता आम्ही जेवायला बसणार. अरे एकदम काय झालं हे बघा, गाजराचा हलवा केलता तो पण आहे, मस्त असं नैवेद्य दाखवलं आहे. तर मी अमर तू पाया पडलास का? चला जेवायला बसा. आम्ही पण जेवायला बसतो आता. भूक लागली. अमरचं किती पंचपक्वानासारखं ताट वाटतं, माझं बघा बघ, तुझ्या ताटात माझ्या ताटात किती फरक आहे. पाणी घेऊन ये जा. आज माझी लेक माझी केस विंचरते. काय करते जिजा? काय करते? कशाने विंचरतेस? कशाने विंचरतेस केस? याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? कोण काय म्हणतात? आता ती केस विंचरण्यात एवढी बिझी झाली आहे की तिला आता कशाचीच उत्तरं द्यायची नाही आहेत. बस झाली बबी आता. का नको? का पण बस ना आता. माझे केस विंचरले बघ. वाव किती छान विंचरले जिजाने. रुसलीस तू? बर स्माइल कर, हास. हे बघा हिचं तोंड. आता मी इथं रील बनवत होते तोपर्यंत हिने हा उद्योग करून ठेवला. उद्योग काय लावलं तोंडाला? पावडर लावली. कुणाची परमिशननी लावली तू? जिजाचीच परमिशन घेतली का तू? कसलं तोंड केलंय बघा. आणि आता मी ओरडली तर गपचूप घेऊन चालली आहे. असं कोण लावतं पावडर? नाही, नाटकं करते फक्त नाटकं. आणि ना नुसतं तिला ड्रामा पाहिजे. मार खायला आली आहेस तू आता. डॅडाला सांगते ना, सांगू का? पहिल्यांदा ते ठेवून ये सगळं. जा ठेवून ये पटकन, नाही तर डॅडाला नाव सांगेल. नाही सांगत, जा पटकन ठेवून ये, पटकन ये. इतकी त्रास देते ना. थोडंसं आपलं लक्ष इकडचं इकडं होईपर्यंत मॅडमचा काहीतरी उद्योग झालेलाच असतो. चला हे बघा, ही आहे हळदी कुंकवाची तयारी आणि ही साडी मी नेसवली. आणि इकडे बघा अक्षर बघा किती सुंदर आहे. हा ना, एक नंबर. तिकडे भाग्यश्री रांगोळी काढते आणि हे 1 तास झालं सुपारी फोडतायत. फुटल्या की नाही काय माहिती. फुटल्या का? हा फुटल्या सुपारीवाले. हळदीचा सुवास. आता वाजले 6 आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे. स्वयंपाक भांडी बिंडी सगळं झालेलं आहे. आणि जे जिममधल्या लेडीज होत्या ज्यांना सांगितलं नव्हतं मी, म्हणजे सांगितलं होतं पण त्यावेळेस काय काय ना पॉसिबल झालं नाही, ते आज येणार आहेत हळदी कुंकवासाठी. तर त्याची पण आता मला तयारी करायची आहे. आणि बाकीचं तर माझं सगळं आवरलेलंच आहे, त्यामुळे टेन्शन नाही आहे. मी किचन तुम्हाला दाखवते. मी थांबा बघा, असं आवरलेलं मला किचन तुम्हाला दाखवायला खूप आवडतं. मस्त असं सगळं आवरून झालेलं आहे. आणि इथे बघा मी मेथीची भाजी केली आहे. ॲक्च्युली कांदा वगैरे घालून, असं का ब्लर होते सारखं, कांदा वगैरे घालून केली आहे. आणि बटाट्याची पातळ भाजी. इथे सकाळचं भात चपाती वगैरे सगळं झाले. ब्लर का होतोय व्हिडिओ? ठीक आहे जाऊ दे. चला हळदी कुंकवासाठी आम्ही आता रेडी झालेलो आहे. आणि आमची जिजा दाखव. जिजा कशी रेडी झाली? हाय. जिजा पण आमची रेडी झाली. आमची सायकल पण झाली. काय झालं?
आत्ता वाजलेत 10:30 आणि 10:30 वाजता तर मी जेवायला घेते. आज रोज 6 वाजता मी जेवण करते, पण आज मला खूपच लेट झालाय जेवण करायला, त्यामुळे ते जास्त काही जेवण झालं नाही. काय काढायचं ते काय काय चला बिग बॉस.